नमस्कार. आज आपण प्रश्न सोडवणार आहोत. फरक स्पष्ट करा. पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम याची तुलना हा प्रश्न 5 मार्कासाठी आलेला असतो परीक्षेत. पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम. पहिला आहे, पाठ्यक्रम ही मर्यादित स्वरूपाची संकल्पना आहे, तर अभ्यासक्रम ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. पाठ्यक्रम हा प्रत्येक इयत्तेसाठी निश्चित केला जातो. अभ्यासक्रम हा शिक्षणाच्या स्तराप्रमाणे तयार केला जातो. पाठ्यक्रमामध्ये विशिष्ट इयत्तेची उद्दिष्टे विचारात घेतलेली असतात. अभ्यासक्रमामध्ये एकूणच शिक्षणाचे ध्येय आणि उद्दिष्ट विचारात घेतली जातात. पाठ्यक्रमामुळे अध्यापनासाठी समग्र मार्गदर्शन केले जाते. अभ्यासक्रम अध्यापनासाठी करून ढोबळ मार्ग दाखवतो. पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अभ्यासक्रम पाठ्यक्रम तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतो. कालावधी बहुधा 1 वर्षाचा असतो. अभ्यासक्रमाचा कालावधी जास्त असतो. पाठ्यक्रमात फक्त वर्गात दिल्या जाणाऱ्या अध्यापन अनुभवाचा समावेश होतो. अभ्यासक्रमामध्ये शाळेच्या आवारात मिळणाऱ्या सर्व अनुभवांचा समावेश होतो. पाठ्यक्रमात अभ्यासानुवर्ती कार्यक्रमांचा समावेश होत नाही. अभ्यासक्रमात अभ्यासानुवर्ती कार्यक्रमांचा समावेश होतो. पाठ्यक्रमात अधिक औपचारिकता असते. अभ्यासक्रमात अनौपचारिकता असते. पाठ्यक्रमाची उदाहरणं आहे, इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम, इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम. अभ्यासक्रमाचं उदाहरण आहे, उदाहरणार्थ माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रम. धन्यवाद.